आपण इथे ॲड फिल्टर्सवर जाऊ. ॲड फिल्टर्सवर गेल्यावर तुम्हाला इथे काय करायचं, RSI टाईप करायचं. RSI टाईप झालं तर इथे RSI येईल, तुम्हाला क्लिक करायचं. आपण ॲप्लाय करूया. RSI ॲप्लाय झाला तर आता आपल्याला काय कंडिशन होती की काल असा स्टॉक हवा की जो 60च्या खाली होता. तर मी इथे टिक करेल आणि आपण पहिले इथे याला करंट कॅन्डलच्या ऐवजी प्रिव्हियस कॅन्डल करूया. प्रिव्हियस कॅन्डल करून आपण इथे मॅक्स जे आहे RSIची मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू, आपल्याला प्रिव्हियस कॅन्डलची मॅक्झिमम व्हॅल्यू काय हवी, 59 हवी. तर मी 59 टाकतो, म्हणजे 60 नव्हती. मॅक्झिमम व्हॅल्यू कालपर्यंत एखाद्या स्टॉकची 59 होती, ते आपण क्लिक करून घेऊ. तर मी परत RSIवर क्लिक करतो, ॲप्लाय करतो. जो मी इथे बाय डिफॉल्ट करतो इथे प्रिव्हियस RSI आला, नाही तर तुम्ही बघाल तर इथे करंट आहे, मला करंटच हवा. करंटला मिनिमम काय RSI हवा होता आपल्याला, 60. मी 60 टाकेल. म्हणजे मला काय झालं की आज कुठल्या स्टॉकने RSI 60 क्रॉस केला. मी इथे काय करू शकतो, व्हॉल्यूमवर क्लिक करेल आणि हायेस्ट व्हॉल्यूमपासून स्टॉक्सला सॉर्ट करून घेईल. मला काय हवं की जे सगळ्यात जास्त व्हॉल्यूम आहे तेवढे स्टॉक्स मी फक्त बघेल. तर बघा हा ओपन झाला आहे, तुम्ही बघाल तर आज यांनी 60 क्रॉस केलेला आहे. चार्टवरती मोमेंटमही चांगले दिसतो. आपण जर इथे EMA 200 आहे तो लावला तर दिसेल की EMA 200च्या वरतीही आहे. म्हणजे आपल्या सगळ्या कंडिशन्स फुलफिल झाल्यात आणि ह्या स्क्रीनरप्रमाणे आपल्याला तो स्टॉक मिळालाही आहे. अशा केसमध्ये माझ्याकडे एक स्विंग ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण की मी स्ट्रॅटेजी तशी बनवली. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.